हॅलो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. पाठीमागचा जेव्हा मी जॉबचा व्हिडिओ टाकला होता ना, तेव्हा खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या, की "ताई, आमच्याकडे लॅपटॉप नाहीये." त्याचबरोबर काही जणांच्या अशाही कमेंट होत्या, की "10वी वरती पण प्लीज जॉब सांगा ना, कारण लग्न झाल्यामुळे त्यांचं शिक्षण झालेलं नाहीये." तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची 10वी झालेली असो, तुमची 12वी झालेली असो किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असो, सगळे हा फॉर्म भरू शकतात. काहीच अडचण नाहीये आणि खूप साऱ्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. बरं आता ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये त्यांनीही टेन्शन घेऊ नका. कारण हे जे वर्क आहे ना, ते मोबाईलवरून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथेही टेन्शन येणार नाही. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ना, मी फक्त कसं फॉर्म भरायचं वगैरे सांगितलेलं होतं. तर त्याच्यावर आणखीन कमेंट आल्या होत्या, की तुम्ही ना फॉर्म भरून दाखवा आम्हाला. कारण काही जणांना समजतं, काही जणांना दाखवावं लागतं जे नवीन आहेत. तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरून पण दाखवणार आहे. तुम्हाला काहीच टेन्शन नाहीये, अडचण पण येणार नाहीये. ठीक आहे. चला वेळ न वाया घालवता आपण कोणत्या व्हॅकन्सी आहेत, काय आहेत ते बघू. आणि खूप साऱ्या कमेंट पण येत आहेत, की आमची पेमेंट झालेली आहे. खूप खूप काँग्रॅच्युलेशन. छान असंच कमवा आणि मस्त राहा. बरं आणखीन एक अ, अ, ज्या तुम्हाला जर काही अडचण आली असेल ना, तर कमेंट करा. त्याचा मी आन्सर नक्की देईल. ठीक आहे. चला वेळ न वाया घालवता बघू कोणत्या मी जी लिंक दिलेली आहे ना, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना, तुम्ही डायरेक्ट जिओच्या वेबसाईटवर जाता. ठीक आहे. तिथे गेल्यानंतर ना, बघा तुम्हाला हे दिसतं. आता हे जे प्रोग्राम आहे, हे ना खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी घेऊन आलेले वुमन मेनसाठी. दोघांसाठी असं काही नाही, की वुमनसाठीच बायांसाठीच आहे. मेन पण फॉर्म भरू शकतात. चला आता आपण याच्यामध्ये काय-काय बघू. आता हे फ्लेक्सिबल वर्क आहे म्हणजे जसा तुम्हाला टाईम भेटतं ना, तसं तुम्ही याच्यामध्ये वर्क करू शकता आणि तुम्ही मंथली 10,000 पेक्षा जास्त कमवू शकता. आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या मुली आहेत काम करण्यासाठी आणि हे ना 7,700 सिटीमध्ये आहे. आता ह्याचा रोल काय तर हे जिओ कस्टमर असोसिएटेड आहे म्हणजे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह सेम जसं इंडिया मार्ट वगैरे आहे ना. आता इथे ना अर्निंग कॅल्क्युलेशन पण त्यांनी दिलेलं आहे, की तुम्ही म्हणजे जर 1 तास काम केलं तर तुम्हाला किती मंथली पैसे मिळतात, 2 तास केलं, 3 तास केलं किंवा 8 तास काम केलं, तर तुम्ही मंथली किती कमवू शकता हे त्यांनी कॅल्क्युलेशन करून सांगितलं. जसं की बघा आता जर तुम्ही महिन्यात 1 तास काढला रोज वेळ, तर तुम्ही ₹3,500 महिन्याला कमवू शकता. ठीक आहे. आता हे त्यांनी कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. तसंच त्याबरोबर जर तुम्ही 2 तास काम केलात दिवसातून तर 7,000 मंथली, 3 तास काम केलात तर 10,500 त्याचबरोबर 5 तास काम केलात तर 17,500 आणि 7 तास काम केलं तर 24,000 आणि 28,000 ना 8 तास काम केल्यानंतर. बघा पेमेंट चांगली पडते, पण तुम्हाला जसा टाईम भेटेल तसं काम करू शकता. ठीक आहे. आता त्याचे स्टेप आहेत, की तुम्ही कसं फॉर्म भरायचं, काय-काय आहे, तुम्ही साइन करायचं, मोबाईल नंबर वगैरे सगळ्या स्टेप मी तुमच्याबरोबर क्लिअर करते, कारण तुम्हाला व्यवस्थित समजायला हवं याच्यासाठी. ठीक आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं? सगळ्यात अगोदर तुमचा जो मेल आहे ना, तो टाकायचा आणि तुम्हाला त्याचा पासवर्ड माहीत असायला पाहिजे. काही जण म्हणतात, की आम्हाला पासवर्ड माहीत नाही, तर तुम्ही दुसरा जीमेल काढा. ठीक आहे. त्याच्यानंतरनं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि पिन कोड टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय ऑनलाईन टेस्ट असणार आहे तुमची. मग तुम्ही ऑनलाईन टेस्ट खूप सोपे प्रश्न असतात, काही टेन्शन नाही आणि तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तर तुम्ही ना Chromeवरती जाऊन पण सर्च करू शकता. तिथे पण तुम्हाला आन्सर की भेटते. त्याचं काही एवढं टेन्शन नाही आहे. तर इथे तुम्ही ऑनलाईन टेस्ट वगैरे द्यायची आहे. ही सेकंड प्रोसेस आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतरनं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता तिसरी स्टेप काय माहिती आहे का? ते जवळ ऑफिस असतं जिओचं. तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट तुमचे जे आहेत ना, ते मागतात कोणते-कोणते डॉक्युमेंट वगैरे ते व्हेरिफाय करायचं आहे तिथे जाऊन. तुमचं व्हेरिफाय वगैरे व्यवस्थित डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जावा. म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्डवरती सेमच नाव असायला पाहिजे असे डॉक्युमेंट वगैरे. जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर ठीक आहे. तर तिथे जाऊन ना तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफाय करायचं. आता चौथी स्टेप काय नंतर ना, जर तुम्ही याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सिलेक्ट झालात, तर मग ते काय करतात, तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सगळं देतात, की म्हणजे कसं काम करायचं, काय काम करायचं, ते सगळं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगतात. डोंट वरी, की कसं काम करायचं, काय करायचं, हे तुम्हाला टेन्शन नाही आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित ते सांगतात. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना गोष्टी समजल्या असतील, कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या की तुम्ही ना खूप शॉर्टमध्ये सांगितलं म्हणून. म्हणून ह्यावेळेस जरा थोडासा लाँग व्हिडिओ करत आहे आणि काही प्रश्न असतील तर प्लीज
सांगा. नंतर ना 5वी स्टेप आहे, की जर तुम्ही सगळ्या गोष्टी झाल्या, तर तिथून तुम्ही कॉल वगैरे करायला सुरुवात करायची. आता हे पण कॉलचंच आहे, पण याच्यामध्ये काय माहिती आहे का, लॅपटॉपची गरज नाही. बाकीचे जे होते कंपनी वगैरे, त्यांना लॅपटॉपची गरज होती. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेच असेल, की प्रोसेस काय, कसं आहे सगळं, सगळ्या गोष्टी वगैरे. तर आता नेक्स्ट आपण फॉर्म कसा भरायचा हे बघूया. रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. आता इथे तुम्ही ना तुमचे सगळ्या गोष्टी बघू शकतात. फॉर्म भरताना कधी पण ना सगळं व्यवस्थित वाचायचं. सगळ्यात अगोदर रजिस्टर करताना ना नेम, तुमचं फुल नेम टाकायचं, कारण इथे ना नेम विचारल्यानंतर ना फुल नेम टाकायचा. त्याच्यानंतर ना तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे ना तो टाकायचा. ठीक आहे. कोणताही, म्हणजे असं तुम्ही दुसरा वडिलांचा वगैरे नाही, तुमचा जो स्वतःचा आहे ना तोच. मग तुमची जन्मतारीख टाकायची, डेट ऑफ बर्थ टाकायची इथं, जे असेल ते. जे डॉक्युमेंटवरती आहेत ना तेच टाकायचं. ठीक आहे. मग इथे जेंडर टाकायचं, मेल फिमेल, तुम्ही कोण फॉर्म भरतात ना ते टाकायचं. आता तुम्ही ना इथे करंट तुम्ही काय करता, हाऊसवाईफ आहात, स्टुडंट आहात, कारण हे फ्रीलॅन्सिंग आहे, फ्रेशर, याचं काहीच नाही आहे की म्हणजे असं ह्यांचं 10वी-12वीवरती आहे ना, मग स्टुडंट पण असू शकतात. घरी बसून पण ज्यांना करायचं असेल तेही आहे. तर इथे सिलेक्ट करायचं, मग जे असेल ते. त्याच्यानंतर ना ठीक आहे, इथे समजलं तुम्हाला, कारण सेल्फ एम्प्लॉईड आहेत तुम्ही. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या समजलेच असतील, मी व्यवस्थित सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर ना खाली तुम्ही बघू शकता की पिनकोड. आता तुमचा पिनकोड इथे रजिस्टर करायचा, कारण पिनकोडनुसारच तिथे ना वॅकन्सी असतात, त्याच्यामुळे पिनकोड मागतातच. मग इथे पिनकोड वगैरे टाकायचं. हे जे दिले ना 22EFY ते टाईप करायचं तिथं आणि सबमिट करायचं, इतकंच आहे. तुम्हाला काही आणखीन क्वेश्चन्स असतील ना तर ते विचारू शकता, आणि तुम्हाला हे ना मेलद्वारे किंवा कॉल येईल, तुम्ही सिलेक्ट झालात की नाहीत ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चला इथे सेंड करते. बाय.